नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेवपुरी। बघताक्षणी खावीशी वाटणारी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या आवडीची अशी ही शेवपुरी। मार्केटसारखी शेवपुरी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। संध्याकाळी हलकीशी भूक लागली की आपल्याला हे चाट्स आठवतात। त्यामध्ये शेवपुरी, दहीपुरी, रगडा पॅटीस कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। हिरवी चटणी कशी बनवायची ते बघूया। इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी पुदिना घेतलेला आहे, 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार सेंधव मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला हे थोडं पाणी घालून ही चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। शेंगदाणे घातल्यामुळे चटणी ही दाटसर बनून तयार होते। चटणी वेगळी आणि पाणी वेगळं असं होत नाही। शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही डाळही घालू शकता। आता आपण शेवपुरीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, सोललेलं डाळिंब घेतलेलं आहे। डाळिंब घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल। बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, उकडलेला बटाटा घेतलेला आहे। बटाटा मी थोडासा मॅश करून घेतलेला आहे। इथं मी चिंचगूळ आणि खजूरची चटणी घेतलेली आहे, हिरवी चटणी घेतलेली आहे, 1 लिंबू घेतलेला आहे। इथं चाट मसाला, सेंधव मीठ आणि जिरं पावडर घेतलेली आहे। चिंचगूळ आणि खजूरची चटणी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। इथं मी शेवपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि बारीक शेव घेतलेली आहे। या पुऱ्या मी मार्केटमधल्या रेडीमेड पुऱ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही या पुऱ्या घरीही बनवून घेऊ शकता आणि बारीक शेव घेतलेली आहे। आता आपण शेवपुरी बनवूया। आता इथं मी प्लेटमध्ये अशा पुऱ्या ठेवून घेतलेल्या आहे, त्यावरती असा उकडलेला बटाटा ठेवलेला आहे। या उकडलेल्या बटाट्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही, तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही या बटाट्यामध्ये मीठ घालून घेऊ शकता। आता आपल्याला यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। तुम्ही जर ही शेवपुरी अशी घरी बनवून खाल्ली तर तुम्ही ही शेवपुरी बाहेर मार्केटमध्ये खाणार नाहीत। अगदी छान, मार्केटपेक्षाही चांगली बनवून तयार होते। आता आपल्याला यावरती जिरा पावडर, चाट मसाला आणि सेंधव मीठ घालायचं आहे। आता आपण यावरती हिरवी चटणी टाकू। हिरवी चटणीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। लहान मुलांना खायचे असेल तर तुम्ही हे नाही घातली तरी चालेल। आता आपण यावरती गोड चटणी टाकू। चिंचगूळ आणि खजूरची ही गोड चटणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। त्याची डिटेल्स रेसिपी कशी बनवायची तेही मी सांगितलेलं आहे। आता आपण यावरती बारीक शेव टाकायची आहे। ही बारीक शेव मी बेसनची घेतलेली आहे। मार्केटमध्ये जशी नायलॉनची, मैद्याची बारीक शेव मिळते तेही तुम्ही वापरू शकता। कोणत्या पद्धतीची शेव वापरायची आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही शेव वापरू शकता। आता मी याच्यावरती असा थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे। चटण्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। आता आपल्याला याच्यावरती लिंबाचा रस घालायचा आहे, त्यामुळे छान चटपटीत अशी शेवपुरी बनवून तयार होते। या पद्धतीने जर शेवपुरी बनवली ना, तुम्ही मार्केटमधली शेवपुरी खायचं विसरून जाल। आता मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। इथं मी डेकोरेशनसाठी सोललेले डाळिंब घेतलेले आहेत। डाळिंब जर नसेल तर तुम्ही ही चटपटीत जी चण्याची डाळ तळलेली येते तेही घालू शकता, किंवा शेंगदाणे, मसालावाले शेंगदाणे ही घालू शकता।
अशी आपली ही शेवपुरी बनवून तयार आहे। याच पद्धतीने इथं मी अजून एक शेवपुरीची प्लेट बनवून घेते। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये शेवपुरी बनवायची असेल तर तुम्ही इथे मोठं ताट घेऊन त्यामध्ये पुऱ्या घेऊन असे शेवपुरी एकदाच जास्त प्रमाणात बनवून घेऊ शकता। मस्त आपली चटकदार अशी शेवपुरी बनवून तयार आहे। शेवपुरीसाठी महत्त्वाचं म्हणजे चटण्या कशा बनवायच्या त्याच्यावरती आपली शेवपुरी बनवून तयार होते। मी इथे दोन्ही पद्धतीची शेव वापरून ही शेवपुरी बनवलेली आहे। मार्केटमध्ये मैद्याची जी नायलॉनची शेव मिळते ना तीही शेव वापरून शेवपुरी बनवलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच आणखीन मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।